नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मंत्रिमंडळ बैठकीतील सर्वात मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। आज दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर निर्णय काय आहेत ते जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आज दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय तुमच्या समोर आहेत। त्याच्यातील पहिला निर्णय आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखड्यातील 3,993 कोटी 90 लाख रुपयांच्या विकास कामांना आता या ठिकाणी गती लावणार आहे। पंढरपूरचे धार्मिक पारंपरिक महत्त्व, वारकरी भाविकांची संख्या आणि स्थानिक परिस्थिती व प्रकल्पाची तातडीने गरज विचारात घेऊन विशेष पुनर्वसन धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रकल्प बाधितांसाठी विशेष पॅकेज देण्याच्या सूचनेला हे अनुसरून जिल्हा प्रशासनाकडून धोरण सादर करण्यात येणार आहे। हे झालं मंत्रिमंडळ आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील पहिला निर्णय। दुसरा निर्णय आहे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये टेंडर्स व प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर होणार आहे। जसे की सूक्ष्म लघु मध्यम उद्योजक व कंत्राटदारांची प्रलंबित देयके वेळेत दिले जाण्यासाठी सुलभता या ठिकाणी येणार आहे। हे झालं मंत्रिमंडळ बैठकीतील दुसरं महत्त्वाचं निर्णय। त्यानंतर तिसरा निर्णय गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलनातील टप्पा 2 मधील विविध क्रीडा सुविधांच्या कामांना मंजुरी। क्रीडा संकुलनाच्या या सुमारे 80 कोटी 12 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातील या कामासाठी या ठिकाणी खरं तर अनुदान मिळणार आहे। त्यानंतर अनुदान मिळण्याचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी सुलभ झालेला आहे। त्यानंतर पाहू शकता सोलापूर शहरातील श्री जांबुमणी मोची समाज सेवा मंडळास जागा देण्यास मंजुरी। शहर सोलापूर उत्तर सदर बाजार येथील शैक्षणिक कारणांसाठी आरक्षित असलेली 3,910 किलोमीटर ही जागा चौरस मीटर जागा सेवा मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमाला देण्यात येणार आहे। त्यानंतर आहे पुणे जिल्ह्यातील मौजे मोशी तालुका हवेली येथील 15 हेक्टर आर शासकीय जमीन क्रांतीवर चापेकर समिती क्रांतीतीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय चिंचवड गाव पुनरुत्थान समरसता व गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चिंचवड यांना या ठिकाणी देण्यात येणार आहे। या ठिकाणी मागास वंचित आदिवासी समाजांसाठी सर्वांगीण विकासाचे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचं बघा, मंत्रिमंडळ बैठकीतील आजचा हा महत्त्वपूर्ण निर्णय पुण्यातील UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032च्या आयोजनाला पाठबळ। पुणे ग्रँड टूर 2006 स्पर्धेनंतर आता UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032चे यजमानपद पुणेकडे येणार आहे। पुणे जिल्हा प्रशासन सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे ग्रँड टूर 2026च्या यशस्वी आयोजनामुळे ही संधी मिळणार आहे। UCI वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032च्या निमित्ताने आशियातील पहिले यजमानपद हे भारताकडे स्पर्धेच्या माध्यमातून सुमारे 330 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल हे अपेक्षित आहे। याकरिता स्पर्धा संयोजनासाठी शासनाकडून समर्थनपत्र, आर्थिक हमी आणि पायाभूत सुविधा व कार्यान्वयन विषयक हे विविध बाबींना धोरणात्मक मान्यता। त्यानंतर जायकवाडी प्रकल्प टप्पा 2च्या 6,477 कोटी 88 लाख रुपयांच्या या आर्थिक तरतुदीस मंजुरी। टप्पा 2 मुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामास गती मिळणार आहे। यातूनच छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड या 5 जिल्ह्यातील सुमारे 1,31,652 हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळणार आहे। तसेच औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय व विद्युत निर्मितीस चालना मिळणार आहे। बघा, एकूणच त्यानंतर पुढचे मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय आपण जाणून घेत आहोत। बघा पुढचे निर्णय काय सांगतोय।
महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास विनिमय नियम 2013 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. महाखनिज 2.0 या पोर्टलवर गौण खनिजांचे खाणक्षेत्र, साठवणूक क्षेत्र, वाहतुकीची अद्ययावत माहिती पारदर्शकपणे उपलब्ध होणार. गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखणे प्रभावी होणार. परराज्यातून येणाऱ्या गौण खनिजांचे वाहतुकीचे नियमन होणार व वाहतूक पास घेणे बंधनकारक. त्यानंतर वित्त व नियोजन विभागाची पुनर्रचना. दोनही विभागाची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन विभागाकडील अर्थसंकल्पीय विषय व पदे वित्त विभागाकडे हस्तांतरित होणार. त्यानंतर किमान आधारभूत किमान योजनेत 2024-25 हंगामातील खरेदी करण्यात आलेल्या धान व भरडधान्य वाहतूक खर्चाकरिता 328,47,00,000 रुपयांच्या तरतुदीस मंजुरी. बघा, एकूणच अशा पद्धतीने आज दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर महत्त्वपूर्ण निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.